टाळी बरोबर टाळी टाळी बोला सर्व विठ्ठल अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदते हे तिने वंद्य केली आजा मेळा भिल्ले तारेले कुंटणी प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली ब्रह्महत्याराचे पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला अंगीकार जाता केला नारायणी निंदते हे तिने वंद्य केली तुका म्हणे थी भजन प्रमाणा काय थोरपण जाणाविती अंगीकार जाता केला नारायणे निंदित ही तिने वंद्य केली योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीतांबरा दुर्नबिंब फलाधरुष्णता पूर्णेन्द्र सुंदर मुखाधर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकरगं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् पाण्डुरङ्गा
संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा झाली दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन त्रिभुवन निवृत्ती उदार
सेवेला सेवक झालो तुमच्या करुणीचा चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा वेरो अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदते हिते निबंध केली आजा तारिले कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत देहनिवासी जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबर म्हणतात परमार्थाची साधना करणाऱ्या परमार्थिकाचा समाजाने अंगीकार नाही केला तरी चालेल पण जगद्गुरु तुकोबर म्हणतात एक भगवान परमात्म्याने त्याचा अंगीकार करावा। मग श्रीमंत श्री तुकोबरांना विचारलं तुकोबराय जगाच्या बापाने जर का आमचा अंगीकार केला तर त्या अंगीकारामध्ये आम्हाला कोणता लाभ प्राप्त होईल त्या लाभाबद्दलची परिभाषा व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबरांचा अभंग विठ्ठल जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेतील हा 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरांनी परमार्थाची साधना करत असताना परमार्थामध्ये देवाने जर का भक्ताचा अंगीकार केला तर त्या अंगीकारामध्ये त्याला कोणता लाभ प्राप्त होतोय त्या लाभाबद्दलची परिभाषा जगद्गुरु तुकोबर या अभंगातून व्यक्त करतात। चला प्रतिवर्षाप्रमाणे हा भव्य दिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव खऱ्या अर्थाने समस्त गावकरी मंडळ एरंडी सारोळा या गोड कीर्तन महोत्सवातील या ठिकाणी या नामसंकीर्तन महोत्सवातील सेवा संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने प्रथमच या ठिकाणी सेवेचं निमंत्रण माझ्याकडे देण्यात आलेले। वास्तविक पाहता सगळ्या गोष्टीचा परिहार देण्यामध्ये मी तुमचा वेळ व्यर्थ घालवणार नाही। तुम्ही सर्वजण उत्सुकता घेऊन आले होते महाराष्ट्रातील ख्यातनाम या ठिकाणी कीर्तनकार विशाल महाराज फुलेंचे कीर्तन ऐकण्याकरता पण आदरणीय महाराजांना काहीतरी अडचण आली। सगळ्या अडचणी सांगून मी तुम्हाला अडचणीत टाकणार नाही। मी या अनुषंगाने महाराजांच्या वतीने म्हणण्यापेक्षा सर्वच या ठिकाणी आयोजक संयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांनीच आग्रह धरला म्हणून या आग्रहाखातर या ठिकाणी आदरणीय महाराजांच्या जागेवरती मला इथे येण्याचा योग आला। म्हणून एकदा सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी मी इथे आल्यानंतर सुद्धा सर्वांनी मला स्वीकारलं आणि मला वाटतं की कीर्तन ऐकण्याकरता बसले। एकदा तुम्हा सर्वांच्या पुढे दंडवत करतो मी वंदन या ठिकाणी करतो आणि याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथेतला मी अत्यंत गोड अशा प्रकारचा अभंग तुम्हा सर्वांच्या समोर गायलेला आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबर यांनी परमार्थाची साधना करत असताना परमार्थामध्ये एक देवाने जर का अंगीकार केला तर तुम्हाला कोणता लाभ प्राप्त होतोय लाभाबद्दलची परिभाषा तुकोबर या अभंगातून व्यक्त करतात। कीर्तनाची मर्यादा सर्व संयोजक मंडळीने माझ्याकडे ठरवून दिलेली 9 ते 12 मला 4 वाजेपर्यंत सांगितलं। पूर्ण मी वेळेचं बंधन पाळण्याचा प्रयत्न करणारी गाड्याकडे पुन्हा नजर गेली तर 10 वाजून गेले त्याची मला जाणीव आहे। कीर्तनाची मर्यादा 9 ते 11 बरं का पण मी थोडस उशिरा सेवा सुरुवात झाली असं समजून 11:15 वाजेपर्यंत कीर्तन मी करण्याचा प्रयत्न करणारी जास्त वेळ मी सेवा करणार नाही। अभंगाची थोडीशी परिभाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मर्यादित वेळेतच कीर्तन मी ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणारी थोडस लक्षपूर्वक ऐका। जगद्गुरु तुकोबर या अभंगातून म्हणतात जगाच्या बापाने तुमचा माझा काय करावा अंगीकार करावा व तो अंगीकार केल्यानंतर हरिभक्ताला परमार्थामध्ये कोणता लाभ प्राप्त होतोय त्या लाभाबद्दलची परिभाषा तुकोबर या अभंगातून व्यक्त करतात। म्हणून अभंगाचा एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे या शब्दाखाली सर्वांनी अंडरलाईन करा आणि एवढ्यावरती आपल्याला कीर्तन संपवायचे। तुकोबर म्हणतात की देवाने जर का अंगीकार केला तर त्याला कोणता लाभ प्राप्त होतोय म्हणून एका शब्दाखाली अंडरलाईन करा। जगद्गुरु तुकोबरांनी या अभंगाच्या माध्यमातून परमार्थातल्या लाभाचा विचार मांडलेला आहे। कशाचा थोडस तुम्ही बोलत जा बरं का म्हणजे तुम्हाला काय लागतं ते मला कळेल। परमार्थामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी काय केलं या अभंगातून लाभाचा विचार मांडलेला आहे। कशाचा पाठीमाग आवाज येतोय का कशाचा विचार मांडलेला आहे? इकडे आमच्या माता भगिनी कशाचा विचार मांडलेला आहे?
वा आता लक्षपूर्वक ऐका, या लाभ नावाच्या शब्दाखाली अंडरलाईन करा आणि एवढ्या वरतीच आपल्याला कीर्तन संपवायचे. आता परत एकदा परिभाषा ऐका. परमार्थ करणारा परमार्थातला परमार्थिक वर्ग असो, नाही तर तुमचा माझा सांसारिक जीवन जगणारा संसारातला सांसारिक वर्ग असो. जास्त अवघड मी सांगणार नाही, कारण मला अवघड येतच नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारी. नक्की माझी भाषा तुमच्या लक्षात आली तर कीर्तन प्रत्येक श्रोता वर्गा घरी घेऊन जाईन असं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारी. परत एकदा परिभाषा ऐका. परमार्थ करणारा परमार्थातला परमार्थिक वर्ग असो, नाही तर संसार करणारा संसारातला संसारिक वर्ग असो. दोन्ही वर्गाचा जर का विचार केला तर ऐका, परमार्थिक परमार्थामध्ये प्रयत्नच करतोय आणि सांसारिक संसार करत असताना संसारामध्ये प्रयत्नच करतोय. पुन्हा एकदा विरक्तीत विषय स्वीकारतो. लक्षपूर्वक ऐका. परमार्थिक परमार्थामध्ये प्रयत्नच करतोय आणि सांसारिक संसारामध्ये प्रयत्न करतोय. पण मला वाटतंय दोघांच्या प्रयत्नाचा जर का शेवटी विचार केला, ऐका लक्ष द्या, दोघांच्याही जर का प्रयत्नाचा जर का विचार केला तर असं उत्तर सापडते की परमार्थिक परमार्थामध्ये प्रयत्न करतोय, लाभा करतात, आणि सांसारिक संसारामध्ये प्रयत्न करतोय तो नाही. माझी भाषा तुमच्या लक्षात येते ना? नाही म्हणजे लक्षात येत असेल तर मानावर करा आणि कीर्तन माझ्याकडे बघून ऐका. कीर्तन माझ्याकडे बघून ऐका म्हणजे लक्षात येत असेल तर बरं का. आणि नसेल लक्षात येत जे विठ्ठल करून टाकायला, म्हणजे तुमचा वेळ नको माझा वेळ नको जायला. म्हणजे मी कंटाळून आलेले म्हणजे तुम्हाला नको तसं वाटायला. भाषा लक्षात येते ना? आता ऐका. परमार्थिक परमार्थ करतोय कशा करता? नाही तुमचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मला पुढे जाण्यामध्ये अर्थ होत नाही. त्याच्यामध्ये परमार्थिक परमार्थामध्ये प्रयत्न करतोय कशा करता? वा. आणि सांसारिक संसार करतोय कशा करता? नाही लक्षात आलं जरा इकडे लक्ष द्या म्हणजे बारकाने लक्षात येईल तुमच्या. ऐका. आपला शेतकरी वर्ग आपण रात्रंदिवस शेतामध्ये प्रयत्न करतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. परत एकदा परिभाषा ऐका. आमचा शेतकरी वर्ग शेतामध्ये प्रयत्न करत असताना त्याच्या हाताला पीक लागण का नाही याची त्याला हमी देता येत नाही. पीक जरी हाताला लागलं तर त्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळेल का नाही याची त्याला हमी देता येत नाही. पण मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. तरीही तुम्ही आम्ही ऊन वारा पाऊस याचा विचार न करता आमचा शेतकरी वर्ग रात्रंदिवस शेतामध्ये प्रयत्न करतोय कशा करता? वा. अंगा असं उत्तर द्या म्हणजे मला जरा बरं वाटेल. नाही लक्षात आलं तर आणखी सोप्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. नोकरदार वर्ग दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत कंपनीमध्ये खपतोय कशा करता? वा. अत्यंत गोड उत्तर दिलं. जवळच मला वाटते व्यवसाय आपल्याकडे मार्केट पण जवळते. आमचा व्यापारी वर्ग पहाटे 3:30-4 वाजल्यापासून त्या मार्केटमध्ये खपतोय कशा करता? अजूनही तुमचा मला आवाज जरा बारीकच वाटतोय. जरा माझ्याकडे लक्ष दिलं तर तुमचा आवाज वाढला तर मला उत्तर पाहायला मिळेल. इकडे बघा, माझ्याकडे बघा. आमच्यासारखी महाराज मंडळी सकाळी 10 ते 12 कीर्तन करतात आणि 350 किलोमीटरचा प्रवास काढून संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन करतात. दिवसातून 2-2 कीर्तन करतात कशा करतात? आता लय बरं वाटलं ना? तुमच्या घेतल्यावर जात्यावणी ऐकत आहे हो आणि आमच्या घेतल्यावर खसखस पिकती तुमची चांगली. ऐका. तुम्हीही प्रयत्न करतोय आणि आम्ही प्रयत्न करतोय पण शेवटी कशा करता? आणि माझं उत्तर आहे लाभा करता तुम्हीही प्रयत्न करायचा आणि लाभा करता आम्ही प्रयत्न करायचा. कारण असं म्हटलं जातं संसारिकाने संसारामध्ये लाभा करता जर का नाही प्रयत्न केला तर त्याला जिरू किंमत आहे. पण ज्यांनी संसारामध्ये धनरूपी लाभा करता प्रयत्न केला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी, हो सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी.
जगद्गुरु तुकोबार यांची अत्यंत सुंदर भाषा आहे. अभंगातली परिभाषा आणि शब्द बारकाने जर का ऐकले तर संसारिकाला उत्तर हेच सापडते की संसारिकाने आयुष्यभर प्रयत्न करावा तो लाभा करतात. कारण तुकोबार म्हणतात की लाभा करता जर का तुम्ही आम्ही प्रयत्न नाही केला तर संसारामध्ये संसारिकाला जिरू किंमत आहे. मग तुम्हाला मान मान्यता सन्मान जर का मिळव वाटत असेल ना तर तुकोबार म्हणतात की प्रत्येकाने लाभा करता प्रयत्न करावा तो धनुरूपी लाभा करता. एक माझं फार गोड वाक्य बरं का, ऐका ऐका काय धनुरूपी लाभा करता जर का तुम्ही आम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला आम्हाला किंमत आहे. पण ज्या दिवशी धनुरूपी लाभ तुमच्या माझ्या हातामध्ये नसेल तर तुम्हाला जिरू किंमत आहे. ते असं कुणी म्हटले ती मला माहिती नाही पण शब्द त्यांचे फार गोड आहेत. माझ्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या नक्कीच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. इकडे बघा इकडे बघा असं कुणी म्हटले मला माहिती नाही पण त्यांनी म्हटलेले जोपर्यंत तुमचा किस्सा भरलेला आहे. परत एकदा शब्द ऐका, जोपर्यंत तुमचा किस्सा भरलेला आहे अख्खं गाव तुम्हाला पाहिल्याबरोबर वाकून नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. पण माझे पुढचे शब्द ऐका, ज्या दिवशी तुमचा भरलेला किस्सा रिकामा होईल, ज्या दिवशी तुमचा भरलेला किस्सा रिकामा होईल वाकून नमस्कार करणारी लोक आता तुमच्या खांद्याला खांदा जरी लागला तरी तुम्हाला ओळखणार नाही. तर मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. शेवटी किंमत आहे कशाला? धनरूपी लाभाला किंमत आहे. लाभ नावाचा शब्द विसरू नका. मी एवढ्यावरती कीर्तन संपवणार आहे. किंमत शेवटी कशाला आहे? धनरूपी लाभाला आहे. आणि ती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला किंमत आहे, अन्यथा तुम्हाला काळीची सुद्धा कोणी किंमत देणार नाही. म्हणून संसारिकांनी धनरूपी लाभा करता प्रयत्न करावा बरं का. आणि याचे विरोधात्मक वाक्य मी बोलून जाईल, वाईट वाटलं तरी चालेल बरं का. ऐका ऐका, प्रत्येकाने भरपूर मिळवायचं, एवढं मिळवायचं, एवढं मिळवायचं. घराचं काम जर का काढलं ना, माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा, घराचं काम जर का काढलं ना एका मजल्यावरती कुणी थांबायचं नाही. पहिला मजला पूर्ण झाला की थांबायचं नाही, त्याच्यावर हातभर गजवर काढायचं. या वर्षी नाही काम पूर्ण केलं पुढच्या वर्षी काम पूर्ण करीन, पुढच्या वर्षी दुसऱ्या मजल्याचं काम पूर्ण झालं इकडे बघा तेवढ्यावरती थांबायचं नाही, हातभर गजवर काढायचं. या वर्षी नाही पुढल्या वर्षी तिसऱ्या मजल्याचं काम पूर्ण करीन, तिसरा मजला पूर्ण झाला थांबायचं नाही, हातभर गजवर काढायचं. एवढं मिळवायचं, एवढं मिळवायचं, एवढं मिळवायचं. शेजारच्या असा तळतळाट झाला पाहिजे इतकं मिळवायचं. महाराज म्हणतात की मिळवण्याच्या बाबतीमध्ये मागं राहू नका, प्रत्येकाने मिळवा. पण परत त्याचा शब्द ऐका, तो धनरूपी लाभाने तुम्हाला आम्हाला किंमत मिळती. पण ते धनरूपी लाभ मिळवत असताना त्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे. कशी मिळवा? महाराज म्हणतात जोडून या धन भूतम व्यवहारी, 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 जोडून या धन भूतम जगद्गुरु तुकोबार यांचे फार गोड शब्द बरं का. संसारिकाने संसार करत असताना धनरूपी लाभा करता प्रयत्न करावा. तुकोबार म्हणतात की त्यांनी मागं राहू नका. आमच्या तुकोबार यांनी अनुमोदन दिलं, प्रत्येकाने धनरूपी लाभा करता प्रयत्न करा. तुकोबार म्हणतात की दहन मिळवा, दहन मिळवा. ऐका रे ऐका, दहन मिळवा. पण तुकोबार म्हणतात की मिळवत असताना त्याची नीती योग्य मार्गाने मिळवा. काय माहिती का, अयोग्य मार्गाने मिळवण्यात आणि योग्य मार्गाने मिळवण्यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. म्हणून असं म्हटलेले ज्याने आयुष्यभर प्रयत्न
प्रयत्न करून कष्टाने धनरूपी लाभ मिळवला अशा माणसाचा भरलेला किस्सा आयुष्यभर रिकामा होत नाही. पण परत एकदा ऐका, जो धनरूपी लाभाच्या पाठीमागे धावत असताना 2 नंबर मधून त्यांनी धन जर का मिळवलं तर महाराज म्हणतात की अशा माणसाला मिळवलेलं धन त्याच्या खिशामध्ये जास्त काळ टिकत नाही, किस्सा रिकाम्या झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येकाने मिळवा, पण महाराज म्हणतात की त्याच्याकरता उत्तम व्यवहार आहे. एवढ्या शब्दाला कधी विसरू नका बरं का. पण ती बऱ्याच वेळा काय आमची युवा पिढी ही धनरूपी लाभाच्या पाठीमागे धावत असताना, हे दहन मिळवत असताना महाराज म्हणतात की योग्य मार्गाने दहन मिळवतील म्हणून सांगता येत, दहन मिळवतील म्हणून सांगता येत. आळंदीमध्ये असताना, आळंदीमध्ये माझे 2 मित्र होते बरं का. ते संगमनेरच्या जवळचे माझे दोन्ही मित्र होते बरं का. माझ्यापेक्षा बुद्धीला फार हुशार होते बरं का. त्या दोघांनी आपल्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि माझा त्यातला एक मित्र इंजिनियर झाला आणि त्यातला एक मित्र माझा डॉक्टर झाला. लक्षपूर्वक ऐका बरं का. याच्याकरता आमची युवा पिढी प्रयत्न करते, पण हे मिळवण्याकरता कसं मिळवतात ते सांगता येत नाही बरं का. माझे दोन्ही मित्र, एक इंजिनियर झाला आणि एक डॉक्टर झाला. पण परत एकदा ऐका, जो इंजिनियर झाला ना तो पुण्यामध्येच थांबला आणि जो डॉक्टर झाला त्याने गावाकडे गेला, दवाखाना टाकला आणि लोकांची सेवा करू लागला. परत एकदा ऐका बरं का, इंजिनियर वाल्याचं चांगलं चाललं होतं आणि डॉक्टर वाल्याचं चांगलं चाललं होतं. दोघालाही कमी नव्हतं बरं का, दोघालाही कमी नव्हतं. पण काय झालं, एक 5-7 वर्षापूर्वीचा कालावधी सगळ्यांकरता भयानक गेला. कशाचा मला वाटतं, वा वा विसरले तुमच्या मनात. कोणता कालावधी गेला, त्या कोरोनाचा कालावधी. परत एकदा बारकाईने ऐका बरं का. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये काय झालं, माझा मित्र पुण्यामध्ये इंजिनियर होता ना, त्या कोरोनाच्या काळामध्ये त्याची इंजिनिअरिंग बंद पडली. पण उलट माझा दुसरा मित्र होता ना, दुसरा मित्र होता माझ्या पहिल्या मित्राची इंजिनिअरिंग बंद पडली, पण माझा जो दुसरा मित्र होता ना, उलट त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये खोऱ्याने पैसा वाढला. कुणी, तुम्ही म्हणा मला लांब जायचंय, मी नाही म्हणणार. खोऱ्यानेच पैसा वाढला. आणि ते माझा मित्र आहे ना, तो इंजिनियर वाला पुण्यातून गावाकडे आला आणि त्यांनी बारकाईने पाहिलं, अरे कोरोनाच्या सारख्या महामारीच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या इंजिनिअरची इंजिनिअरिंग बंद पडली, पण माझा दुसरा मित्र उलट त्याची बंद नाही पडली, उलट तो कोरोनाच्या काळामध्ये खोऱ्याने पैसा उडतोय. तो कोण होता, डॉक्टर होता. आणि मग त्याने विचार केला, अरे कोरोनाच्या काळामध्ये जर का माझा डॉक्टर मित्र जर का खोऱ्याने पैसा उडतोय, मग सगळा पैसा जर का ठसून भरलाय कशात, डॉक्टरकीमध्ये. कशात पैसा भरलेला आहे, डॉक्टरकीमध्ये. आणि मग माझ्या इंजिनिअरिंग मित्रांनी विचार केला, पैसा जर का मिळवायचा असेल ना तर पैसा इंजिनिअरिंगमध्ये नाही, सगळा पैसा ठसून भरलाय तो डॉक्टरकीमध्ये. ओप्पा आता काय माझ्याकडं पैसा मिळवण्याकरता त्याने मागं पुढे विचारच केला नाही. आणि माझा इंजिनिअरिंग मित्र होता ना, सगळा पैसा डॉक्टरकीमध्ये ठसून भरलाय. मग त्याने इंजिनिअरिंग सोडली आणि पैसा मिळवण्याकरता गावामध्ये दवाखाना टाकला. कुणी, इंजिनियर वाल्या मित्रांनी. पण ऐका बरं का, अख्ख्या गावाला माहित होतं की डॉक्टर नाही, कोणी याच्याकडे कुणीच जात नव्हतं, कुणीच जात नव्हतं, कारण माहित होतं डॉक्टर नाही, इंजिनिअरिंग. पण आठवडाभर दवाखाना टाकलं तर काय झालं, त्या गावातील गोत्रावरला मात्र पाहुणा होऊन आलं. बैलगाडीचा प्रवास झालेला, अंग खिळखिळे झालं होतं. पाहुण्यांना विचारलं, अंग दुखत आहे, इंजेक्शन घेण्याकरता कुणाकडे जाऊ. पाहुणं म्हणले 2 दवाखान्यात कुठं जा. म्हातारे नेमकं घराच्या बाहेर पडलं आणि 2 दवाखाना घेतलं. पण म्हाताऱ्याला नेमका मोकळा दवाखाना गावला. कोणाचा, इंजिनियर वाल्याचा. म्हाताऱ्याला वाटलं मोकळा दवाखाना आहे, म्हातारा पटकन दवाखान्यात गेलो. डॉक्टरने विचारलं काय होतंय, म्हातारा म्हणला काहीच नाही म्हणला, नियमित ते म्हणला बैलगाडीचा प्रवास आहे, अंग खिळखिळे झाले, अंग दुखते, एक इंजेक्शन द्या आणि अंग मोकळं करा. डॉक्टर म्हणले मी जरी जाती म्हणतो नसलो तरी 2च मिनिटात तुझं अंग मोकळं करतो. म्हातारा घेतलं, झोपावलं आणि दिलं इंजेक्शन. पण ती म्हातारा पहिल्यात म्हणला, डॉक्टर साहेब झालं काय. डॉक्टर म्हणले अहो बाबा मागाशी झाले, उठा उठा म्हणलं. म्हातारा पटकन उठलं आणि डॉक्टर तो दोन्ही पाय धरलं. डॉक्टर म्हणले पाया पाड्या काय झालं. म्हातारा म्हणला वेळ लागलं काय म्हणला, की 80 वय झालं, बैलगाडीने प्रवास केला ना अंग खिळखिळे झालं, की 80 वर्षामध्ये आजपर्यंत बऱ्याच डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतली, पण तुम्हाला पाया पडून सांगतो 80 वर्षामध्ये ज्या ज्या डॉक्टरने मला इंजेक्शन दिलं ती जागा सुजायची, लाल व्हायची, गाठ यायची, सोडावं लागायची. पण 80 वर्षात तुम्ही पहिला डॉक्टर पाहतोय ज्यांनी मला इंजेक्शन दिलं सुद्धा कळलं नाही. आता कळलं कसं, कारण ह्याने इंजेक्शन म्हाताऱ्याच्या दोत्राच्या काष्ठ्यात दिलं होतं. मूळचं डॉक्टर नव्हतं, ही डॉक्टर नव्हतं. कोण होतं, ही कोण होतं, ही इंजिनियर होतं. पण कशा करता डॉक्टर झालं होतं,
पैसा करता आता ऐका एवढ्यानी माझ्या मित्राला पैसा मिळाला त्यांनी दवाखाना टाकला तरी कोणी त्याच्या दवाखान्यात आहे ना पण तरी पैसा मिळवण्याकरता काय केलं माहिती का दवाखान्याच्या बाहेर बोर्ड लिहिला त्या ठळक अक्षरात बोर्डावरती काय लिहिलं माहिती का त्याने ठळक अक्षरात लिहिलं माझ्याकडे इलाजा करता या ज्याला फरक पडल मी त्याच्याकडून 300 रुपये घेणार आणि ज्याला फरक पडणार नाही मी त्याला पदरात खिशातलं 1000 रुपये देणार किती देणार त्या अख्ख्या गावाने विचार केला फरक पडला तर आणि नाही फरक पडला तर अहो पाहता काय माझ्याकडे जी माणसं आजारी नव्हती ती पण त्याच्या दवाखान्यात जायची कशाला 1000 करता ती खऱ्या मित्राचा दवाखाना बंद पडला ना अख्खं पेशंट ह्याच्याकडे जायला लागलं पण कशा करता 1000 करता आणि मग मित्रांनी बाहेरून पाहिलं अख्खं पेशंट ह्याच्याकडे काय येतात मग त्यांनी बोर्ड वाचला बोर्डावरती लिहिलं होतं माझ्याकडे इलाजा करता या फरक पडला तर 300 द्या आणि ज्याला फरक पडणार नाही त्याला 1000 मी देणार आणि मग यांनी विचार केला पेशंट होऊन कुणीच जात नाही याच्या दवाखान्यात माणसं जातात फक्त 1000 करता आपण जाती म्हणतो डॉक्टर आहे मित्राला भेटायला म्हणून जायचं आजारी पडले म्हणून सांगायचं आणि फरक पडला नाही म्हणायचा आणि पहिला 1000 रुपये टाकायचा ठरलं 1000 रुपये टाकायचा दवाखान्यामध्ये गेली दोन्ही मित्रांची भेट झाली तुझं बरे का माझं बरे का दोघांची चांगली चर्चा झाली आणि चर्चेमध्ये मग तू जाती म्हणतो डॉक्टर म्हणला ए तू डुप्लिकेट आहे म्हणला पण पेशंट तुझ्याकडे येतात म्हणला मी जाती म्हणतो डॉक्टर आहे पण मला काय होते तेच कळणार म्हणला कशाला आलाय मला 3-4 दिवस झालं म्हणला 3-4 दिवस झालं या माझ्या जीवाला कोरोनाच्या काळामध्ये चव नाही म्हणला चवीनं असं काहीतरी कर काळजी करू नको म्हणला 2 मिनिटात तुझ्या जीवाला चव आणतो म्हणला पोटवरती झोप आता ते पोटवरती झोपलं त्याने हाताखालच्या पोरात सांगितलं ए त्या पलीकडच्या कोपऱ्यात 3 नंबरची बाटली घे आणि 2 थेंब त्याच्या जीवावरती टाक आता इकडे माझ्याकडे बघा बरं का त्या बाटलीमध्ये होतं पेट्रोल जसं पेट्रोल तो थेंब जीवावरती पडलं का नाही हे पटकन उठलं मोठ्याने म्हणला ए मित्रा अरे येडाय काय म्हणला ह्या बाटलीमध्ये पेट्रोल आहे की तो म्हणला बाकी सगळं जाऊन दे तुझ्या जीवाला चव आली पहिलं 300 रुपये काढ म्हणला 1000 करता गेलो आणि हेच मला 300 टाकलं म्हणला आता घरी चेहरा टाकून निघून गेला म्हणला 1000च्या नादात 300 गेलं म्हणला आता दुसऱ्या दिवशी फसायचं नाही कितीतरी औषधं दिली फरकच पडला नाही म्हणायचा आणि आज 1000 रुपये घेऊन यायचं परत दवाखान्यात गेला मित्रा तुझ्या जीवाला चव आली मग आज कशाला आलाय ते मला खरं सांगू का तुझ्या औषधाचा परिणाम आज पाठ माझ्यावरती झाला काय झालं मला कालचं आठवत नाही आठवण असं काहीतरी कर काळजी करू नको सगळी औषधं माझ्याकडं 2 मिनिटात तुला आठवायला होतो पोटवरती आता ते पोटवरती झोपलं ह्याने हाताखालच्या पोरात सांगितले पलीकडच्या कोपऱ्यात 3 नंबरची बाटली घे आणि 2 थेंब त्याच्या जीवावरती टाक आता ह्याला कालच माहित होतं त्या बाटलीमध्ये पेट्रोल आहे ही उलटून बरं ते म्हणतो ए मित्रा अरे येडाय काय त्या बाटलीमध्ये पेट्रोल आहे की ते म्हणला बाकी सगळं जाऊन दे तुला कालचं आठवतंय पहिलं 300 रुपये काढ आता तर 600ला टाकलं म्हणलं आता रात्रभर झोपत लागली नाही पाठ उठला आंघोळ केला म्हणलं आता फरक पडलाच नाही म्हणायचा आज फसायचं नाही किती औषधं दिली आज 1000 रुपये घेऊन येतो परत तिसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये आला त्या डॉक्टरने विचारलं मित्रा तुझ्या जीवाला चव आली कालचं आठवतंय मग आज कशाला आलाय ते म्हणला पहिल्या दिवसाच्या औषधाचा परिणाम माझ्या डोळ्यावर झाला काय झालं अरे मला पुढचं दिसतच नाही दिसन असं काहीतरी कर 2 मिनिटात तुला दिसायला होतं पोटवरती झोपला आणि हे डोळ्यात बाटली सोडली इकडे बघा याला सगळं दिसायचं पण हे डोळे सोडून म्हणायचं हे मला काही दिसत नाही दुसरी बाटली सोडली सगळं दिसायचं पण म्हणायचं मला काही दिसत नाही 2-3 बाटल्या डोळ्यामध्ये सोडल्या आणि शेवटी हा डॉक्टर वैतागला म्हणला हे उठ म्हणला माझ्या दवाखान्याचा नियम आहे मी फरक पडला तर 300 घेतो आणि ज्याला फरक पडत नाही मी त्याला 1000 देतो तुला काय दिसायला माझ्याकडून फरक पडला नाही आता मला तुला 1000 द्यावं लागतात तसे ह्याला आतल्या तुकड्या फुटल्या 1000 रुपये मिळणार आहेत पण तेवढं हुशार होतं त्याने खिशात हात घातला त्याने 1000ची नाही काढली 100ची पोट काढली आणि ज्या हातावर टेकवली ही डोळे चुलीत म्हणते मित्रा अरे मी काय येडाय काय हे काय 1000 आहेत काय ही 100 आहेत की आणि ते म्हणा तुला दिसतंय की आणि काढते 300 रुपये माझा दृष्टांत संपला माझ्या सिद्धांताकडे लक्ष द्या ऐका आज आमची युवा पिढी आयुष्यभर प्रयत्न करती प्रयत्नाची पराकाष्ठा करती ती धनरूपी लाभाच्या पाठीमागे धावती पण धनरूपी लाभ तुम्ही मिळवत असताना अयोग्य मार्गाने जर का मिळवला तर एवढ्या शब्दाखाली अंडरलाईन करा अयोग्य मार्गाने मिळवलेला धनरूपी लाभ संसारिकाला चिरंतन काळ सुख देणार नाही मग महाराज धनरूपी लाभ जर का चिरंतन काळ सुख आम्हाला सुख देत नाही पण आम्हाला चिरंतन काळ सुखाची गरज आहे त्याच्याकरता काय करावा आमच्या संतांनी एक मार्ग सांगितला काय मार्ग सांगितला संसाराची पेट सोडा आणि चिरंतन काळ सुख मिळवण्याकरता परमार्थाच्या पेटीत या विठ्ठला 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 विठ्ठला
परमार्थाच्या पेटीत या. महाराजांना विचारलं, महाराज आम्ही संसाराच्या पेटीत आहे, पण ही पेट सोडून परमार्थाच्या पेटीत येतो, पण परमार्थाच्या पेटीमध्ये काय आहे? तुकोबाराय म्हणतात परमार्थाच्या पेटीमध्ये काय आहे? महाराज म्हणतात की परमार्थाच्या पेटीमध्ये आम्ही काय केले? तुकोबाराय म्हणतात घातला दुकान ही दुकान घातला दुकान जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संसाराची पेट सोडा आणि परमार्थाच्या पेटीत या. का परमार्थाच्या पेटीत या? तर महाराज म्हणतात की परमार्थाच्या पेटीमध्ये आम्ही संतांनी दुकानं टाकल्यात. एक शब्द ऐका बरं का, कधी जर का पंढरपूरला गेली, ऐका ऐका, कधी जर का पंढरपूरला गेली तर पंढरपूरला गेल्यानंतर कुणाच्याही दुकानामध्ये जाऊ नका, आमच्या संतांच्या दुकानात जा. पंढरपूरमध्ये कुणी दुकान टाकले? माझ्या नामदेवरांनी पंढरपूरमध्ये दुकान टाकलेली. कधी आळंदीला गेली, कधी आळंदीला गेली, कुणाच्याही दुकानामध्ये जाऊ नका. त्या आळंदीला माझ्या ज्ञानोबरांनी आपलं दुकान टाकलेले. कधी देहूला जर का गेले तर तिथे कुणाच्या दुकानामध्ये जाऊ नका, त्या देहूला माझ्या तुकोबारांनी दुकान टाकले. कधी पैठणला गेले तर पैठणला माझ्या नाथ महाराजांनी दुकान टाकले. पण परत एकदा परिभाषा ऐका, ज्याला चिरंतन काळ सुख मिळवायचे त्याच्याकरता महाराज म्हणतात इतर दुकानामध्ये न जाता आमच्या संतांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये दुकानं टाकल्या, त्या दुकानामध्ये जा. आणि मग काहींनी आमच्या तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय संतांच्या दुकानामध्ये आम्हाला जाण्याकरता सांगतायत, पण संतांनी आपल्या दुकानामध्ये विकण्याकरता काय ठेवले? परत एकदा ऐका, संतांनी आपल्या दुकानामध्ये जास्त वस्तू विकण्याकरता ठेवल्यात नाहीत. संतांनी आपल्या दुकानामध्ये एकच वस्तू विकण्याकरता ठेवली. महाराज त्या वस्तूचं नाव काय? इकडे लक्ष द्या, त्या वस्तूचं नाव काय? संतांनी दुकानामध्ये एकच वस्तू ठेवली आणि ती वस्तू म्हणजे कोणती? तर ती वस्तू म्हणजे देव नावाची वस्तू विकण्याकरता ठेवली. आणि ज्यांनी ज्यांनी संतांच्या दुकानामध्ये पाऊल टाकलं तर आमच्या संतांनी आपल्या दुकानातली देव नावाची वस्तू प्रत्येकाच्या हातामध्ये देण्याचं काम केलं. आणि परत ऐका, ज्याच्या हाताला देव नावाची वस्तू लागली त्याला चिरंतन काळ सुख मिळालं, पण त्याच्याकरता संतांच्या दुकानामध्ये पाऊल टाकावं लागतं. पण परत एकदा परिभाषा ऐका, संतांच्या दुकानातली देव नावाची वस्तू तुम्हाला आम्हाला मिळेल, पण ती मिळालेली वस्तू तुम्हाला आम्हाला कळाली पाहिजे बरं का. म्हणून असा एक सिद्धांत व्यवहारामध्ये वस्तू मिळण्यापेक्षा वस्तू कळणं महत्वाचं आहे. कारण वस्तू मिळाली पण कळाली जर का नाही तर वस्तू तुमच्यापाशी टिकणं शक्य नाही. म्हणून वस्तू मिळाली तर ती टिकण्याकरता वस्तू सर्वप्रथम कळाली पाहिजे. पण ज्या संतांच्या दुकानातली देव नावाची वस्तू नुसती मिळून उपयोग नाही, ती तुम्हाला आम्हाला कळली पाहिजे. का? कारण ज्याला कळाली त्याच्यापाशी टिकली, पण ज्याला नाही कळाली तर ते देव नावाची वस्तू तुमच्या माझ्यापाशी टिकणं शक्य नाही. याच्याकरता भागवतामध्ये अत्यंत गुढ उदाहरण आलेले की देव मिळून उपयोग नाही, तर देव हा कळाला पाहिजे बरं का. बऱ्याच लोकांना देव मिळाला पण कळाला
परत एकदा ऐका, देव मिळाला पण देव कळाला नाही बरं का. भागवतामध्ये गोड वर्णन नाही. मला वाटतं की भागवत कथा चालू आहे बरं का. त्या भागवतामध्ये अशा प्रकारचे एक वर्णन आलेले की त्या गोपिकांनी रास लीला करत असताना माझ्या देवाचं आव्हान केलं. परत एकदा परिभाषा ऐका, देव मिळणं महत्वाचं आहे, त्याच्याही पेक्षा देव कळणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण देव मिळला आणि नाही कळाला तर देव तुमच्या माझ्यापाशी टिकणं शक्य नाही. भागवतकारांनी वर्णन केलं की त्या गोपिकांना रास लीला करण्याकरता देवाचं आव्हान केलं, पण ते आव्हान करत असताना गोपिकांनी देव मिळावा याच्याकरता गोपिकांनी म्हणावा. आपण काय म्हणावा? गोपिकांनी म्हणावा, साबरी को दिल में बसा कर तो देखो, साबरी को दिल में बसा कर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो, बड़ा ही दयालु है, बड़ा ही दयालु है बाकी बिहारी, एक बार वृंदावन में आकर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो. ते भागवतामध्ये वर्णन आहे. कृष्ण परमात्म्याचं गोपिकांनी आव्हान केलं, देवा रास लीला करण्याकरता या. परत एकदा परिभाषा ऐका, गोपिकांच्या आव्हानाला कृष्ण परमात्म्याने प्रतिसाद दिला आणि वृंदावनामध्ये माझा भगवान परमात्मा प्रकट झाला आणि एका एका गोपिके बरोबर एक एक कृष्ण परमात्मा रास लीला करतोय. पण परत एकदा ऐका, ते रास लीला करत असताना एका एका गोपिकेच्या अंतकरणामध्ये अहंकार जागा झाला आणि अहंकारामध्ये प्रत्येक गोपिका म्हणती की गोकुळामध्ये मी भाग्यवान आहे का, देव माझ्यावर रास लीला करतोय, मी भाग्यवान आहे, मी भाग्यवान आहे. आणि मग माझ्या देवाने विचार केला, रास लीला करण्याकरता मी गोपिकांना मिळालो पण कळालो नाही. आणि कळाला जर का असतो तो गोपिकांच्या अंतकरणामध्ये हा अहंकार निर्माण झाला नसता. आणि जिथे अहंकार निर्माण झाला तिथे जगाचा बाप टिकला नाही. म्हणून गोपिकांना देव मिळाला पण टिकला नाही. का टिकला नाही तर कळला नाही. आणि ज्यावेळी देव टिकला नाही, देव अंतर्धान पावला, तो पुन्हा देव मिळावा याच्याकरता गोपिकांनी म्हणावा, कान यारी जगाची आ, कान यारी जगची, कान यारी जगची, कान यारी हो कान यारी जगची, आ
जो वेद स्वतःला शेणा समजून घेतोय तुकोबराय म्हणतात तर वेदाला सुद्धा भगवान परमात्मा कळला नाही थोडं बारकाईने चिंतन करण्याचा विषय संतांच्या दुकानात देव नावाची वस्तू ही नुसती मिळून उपयोग नाही ती कळायला पाहिजे पण ती कळणं एवढं सोपं नाही ती वस्तू वेदाला जर कळली नाही मला उत्तर द्या वेदाला जर ती वस्तू कळली नाही आपल्याला कळलं नाही इकडे बघा इकडे आपल्याला कळलं नाही लय पण बघू नका आपल्याला कधी कधी काहीच कळत नाही त्याच्यापेक्षा जरा पुढे जाऊन बघू काही काही लोकांना आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना नाही आता याच्यापेक्षा शब्द नाही माझ्याकडे एवढं जर त्यांना कळत असेल तर देव कळणं फार दूरवरती राहिलं बरं देव कळणं फार कठीण आहे महाराजांना विचार महाराज संतांच्या दुकानात ती देव नावाची वस्तू ही मिळण्यापेक्षा कळणं अत्यंत महत्त्वाचे मग ती वस्तू कळण्याकरता आम्हाला ती वस्तू आहे कशी हे नेमकं आम्हाला सांगत तरी कोण आता परत एकदा ऐका ती देव नावाची वस्तू कशी हे सांगण्याची ताकद जर कोणाकडे आहे तर फक्त चांगल्या माणसाकडे म्हणून असं कोणी म्हणते मला माहित नाही देव धर्म घेण्याकरता 3 गोष्टी करा ऐका ऐका रे देव धर्म घेण्याकरता 3 गोष्टी करा पहिली गोष्ट चांगल्या माणसाचा पाय धरा 2 नंबर चांगल्या माणसाचा ऐका आणि 3 नंबर चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये काळ घालवा नक्कीच तुम्हाला देव कळल्याशिवाय राहणार नाही तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत 3 गोष्टी महत्वाच्या आहेत देव जाणून घेण्याकरता पहिली गोष्ट देव जाणून घेण्याकरता चांगल्या माणसाचा पाय हा शब्द फार गोडी बरं का एवढा शब्द फार गोडी चांगल्या माणसाचा पाय बाबा चांगल्या माणसाचा पाय नाही मला तुमच्या मुखातून ऐकायचं चांगल्या माणसाचा पाय वा 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 चांगल्या माणसाचा पाय दररोज तुरंत शिष्य करतोय आवडून दोनदा तीनदा म्हणणार चांगल्या माणसाचा पाय एवढी मोठी शोकांचं काय आता आपल्याला काय झाले परमार्थामध्ये आपल्याला कोणाचा पण पाय धरायची सवय लागली ही सर्वात मोठी शोकांचं सर्वात मोठी शोकांचं काय माहिती का ज्याचा पाय धरायचा परत ते काय ज्याचा पाय धरायचा त्याची पहिल्यांदा योग्यता बघा आणि मग त्याचा पाय धरा कारण चुकीच्या माणसाचा पाय धरून माणसाचा परमार्थ कधी सफल होत त्याच्याकरता परमार्थात आलं तर काही सहज म्हणतात आम्ही फार 40 वर्ष 50 वर्ष परमार्थ केला पण एवढ्या वर्ष परमार्थ करून सुद्धा या लोकांचा परमार्थ सफल का झाला नाही त्याचं उत्तर एवढंच आहे यांनी चुकीच्या माणसाचा पाय धरून परमार्थ करण्याकरता सुरुवात केली परमार्थ सफल होत नाही परमार्थ ज्याला सफल करायचंय त्यांनी चांगल्या माणसाचा पाय धरून माझ्या जीवनात गुढ अनुभव का चुकीच्या माणसाचा पाय धरून परमार्थाला सुरुवात केलं काय होतं पाठीमागे आमच्या पुण्याच्या जवळ कार्यक्रम केला माझं कीर्तन झालं मी फेटा करून बसलो एकदम पळत पळत माझ्याकडे माझ्या पाया पडायला लागला मी म्हटलं मित्र काय नाही म्हणा बाबा कीर्तन तुम्ही फार छान केलेले म्हणला मला तुमच्या पाया पडावशी वाटतं की माझ्या पाया पडलो पण पाया पडून जात असताना त्याने माझा हात धरला सांगितलं मला बाबा एवढं छान तुम्ही कीर्तन केले माझ्या जीवनात परिवर्तन झाले मी म्हटलं मला करायचंय काय ते मला महाराज मला परमार्थाला सुरुवात करायची मी म्हटलं चांगली गोष्ट आहे नाही म्हणा महाराज परमार्थाला सुरुवात करायची पण मला तुमच्या हातात माळ घालून परमार्थाला सुरुवात करायची मी त्याच्या पाया पडायला लागलो मित्र तुझ्या पाया पडतो एखादा अधिकारी व्यक्ती बघ आणि त्याच्या हातातून माळ घाल माझ्याकडून माळ घाल नाही म्हणा बाबा मला तुमच्याकडून माळ घालायची मी म्हटलं मी तुझ्या पाया पडतो अधिकारी व्यक्ती बघ नाही म्हणा तुमच्याकडून माळ घालायची आणि तुम्हाला महाराज तुम्ही जर माळ नाही घातली मी परमार्थ करणार नाही मला जरा वाईट वाटलं मी म्हटलं माळ नाही घातली तर हा परमार्थ करणार नाही मी म्हटलं माळ घालतो मी त्याला माझ्या शेजारी बसवलं त्याला सगळे नियम समजून सांगितले जरा बारकाईने ऐका आणि मी त्याला रामकृष्ण हरी म्हणून सांगितलं आणि मी उठून उभं राहिलो आणि मी त्याच्या गळ्यात माळ टाकायला गेलो इकडे माझ्याकडे ऐकलं बघा मी त्याच्या गळ्यात माळ टाकायला गेलो माझ्या हातातूनच माळ खाली पडली का माहिती का कारण मी त्याच्या गळ्यामध्ये पहिलं माळ टाकत असताना मला त्याच्या गळ्यामध्ये पहिलीच माळ दिसली मी म्हटलं मित्रा तुझ्या गळ्यामध्ये पहिलीच माळ आहे आणि तू माझ्या कशाला माळ घालतोय त्याने मला उत्तर दिलं ते म्हणला बाबा ज्या पहिल्या महाराजांना माळ घातली ना तो महाराजांना दिलं मला असं करतोय संपला माझा प्रश्न संपला तुमच्या लक्षात आला इकडे बघा त्यांनी परमार्थाला सुरुवात केली होती आणि पुन्हा त्यांना माझ्या माळ घालण्याची गरज का पडली कारण त्यांनी पहिली माळ चुकीच्या माणसाचा पाय धरून माळ घालण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला दुसरा माणूस शोधावा लागला परत एकदा वाक्य ऐका परमार्थ करत असताना परमार्थामध्ये चुकीच्या माणसाचा पाय धरून परमार्थाला सुरुवात करू नका चांगल्या माणसाचा पाय धरा आणि परमार्थाला सुरुवात करा चांगल्या माणसाचा पाय धरायचं पण पाय धरल्यानंतर आम्हाला देव मिळेल का देव कळेल का आमच्या नाथ महाराजांचा त्याच्या करता एकच करा
परमार्थामध्ये ज्याला देवदान घ्यायचं जीवन मिळवायचं त्याच्या करता त्यांनी चांगल्या माणसाचा पाय धरा. मी म्हणत नाही, नाथ महाराज म्हणतात चांगल्या माणसाचा पाय धरा. धरावे संताची पाय. पहिला चांगल्या माणसाचा पाय धरा. पण दुसरा मुद्दा मला फार बाळला पडला. देवदान घेण्याकरता चांगल्या माणसाचं ऐका. कुणाचं ऐका? काय परमार्थ चालून चुकीच्या माणसाचं ऐकलं की त्याचाही परमार्थ सफल होत नाही. पण त्याच्या करता परमार्थ सफल होण्याकरता चांगल्या माणसाचं ऐका. कुणाचं पण ऐकू नका. माझ्या कीर्तनात दोन मुद्दे फार महत्त्वाचे असतात. लक्षपूर्वक ऐकलं मुद्दे घरी घेऊन जातात. पण लक्षपूर्वक ऐका. इकडे बघा. पहिला मुद्दा परमार्थामध्ये संसाराचा विचार करता पहिला मुद्दा ऐका. असं म्हटले कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं. शब्द जवळजवळ सारखे पण दोन्हीचा अर्थ फार वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये कान आवाज पहिला मुद्दा पर्यंत ऐका. पहिला मुद्दा काय कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं. आणि दुसरा मुद्दा काय कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं. परत ऐका. पहिला मुद्दा काय कुणाचं कुठपर्यंत आणि दुसरा मुद्दा काय कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं. याच्यामध्ये कान आवाज शब्द परत ऐका. पहिला मुद्दा काय कुणाचं कुठपर्यंत आणि दुसरा मुद्दा कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं. ह्या दोन गोष्टी मला फिरून सांगितल्या. त्याचं कारण आता एक लक्ष द्या. पहिला मुद्दा कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं. कशा करता तो कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे जाणून घेण्याकरता. एका कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळलं मग आपल्याला कळलं कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं. एका कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हिथून सुरुवात केली की आपल्याला थांबायचंय. कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हिथपर्यंत. एका कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हिथपर्यंत थांबलो मग आपल्याला कळलं. आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केली कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हिथून. आणि आपल्या जीवनाला सुरुवात करायची कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हिथून. थांबायचं कुणाचं कुठपर्यंत हे पण नाही कळलं. तर एकदम सोपं भाषा सांगतो म्हणजे नक्कीच लक्षात घेऊन बरं का. परत ऐका. पहिला मुद्दा कुणाचं कुठपर्यंत आणि दुसरा मुद्दा कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं. पहिला मुद्दा कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं. जरा मला तुमच्या चांगल्या उत्तराची अपेक्षा आहे. पहिला मुद्दा कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं. ऐका. कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं असं म्हटलेलं. घराचं काम होईपर्यंत इंजिनियरचं ऐकायचं. शरीराचा रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐकायचं. कोर्टातली केस संपेपर्यंत प्रवास संपेपर्यंत ड्रायव्हर ऐकायचं. कीर्तन संपेपर्यंत परत हा मुद्दा प्रत्येकाने घरी घेऊन पहिला मुद्दा घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचा ऐका. शरीराचा रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचा ऐका. कोर्टातली केस संपेपर्यंत वकिलाचा ऐका. प्रवास संपेपर्यंत ड्रायव्हरचा ऐका. कीर्तन संपेपर्यंत महाराजांचा ऐका. ज्याला आयुष्याचं कल्याण करून घेतली त्यांनी फक्त ज्ञानोबा तुकोबारांचं ऐका. तुमचं माझं कल्याण झाल्याशिवाय नाही. ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची खरी अर्थ
हाही म्हटला परत एकदा ऐका देव जाणून घेण्याकरता चांगल्या माणसाचा ऐका आणि शेवटचा मुद्दा आहे देव जाणून घेण्याकरता चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये तुमचा माझा काळ घालवा नक्कीच तुम्हाला देव काय शिवणार नाही पण आपल्या शोकांची काही उडी मोठी की आपण चांगल्या माणसाचं ऐकत नाही चांगल्या माणसाचा पाय धरत नाही आणि चांगल्या माणसाच्या सानिध्यात काळ घालवत नाही महाराजाला कारण काय कारण हा दुनियाचा नियमच अशा प्रकारचा आहे की त्यांना चांगली माणसं आवडत परत एकदा चांगली माणसं आवडत समाजाचा नियम आहे समाजाला चांगली माणसं आवडत नाही पण वाईट माणसं आवडल्याशिवाय राहत नाही याच्याकरता आमच्या कबीरदाजीने खूपच टाकलं की ज्याला चांगलं आवडत नाही आणि वाईट आवडतो अशा माणसाला कबीरदाजीने काय म्हटले मी म्हणत नाही कबीरदाजी म्हणतात चांगलं आवडत नाही आणि वाईट आवडतो कबीरदाजी म्हणतात की त्याला काय म्हणावा अरे ज्या घरामध्ये तुम्हाला एक आई नावाची देवता दिलेली आणि बाप नावाची देवता दिलेली पण ज्यांनी घरामध्ये आई नावाची देवता आणि बाप नावाच्या देवतेचा अपमान केला पण जी माणसं म्हणतात घरामध्ये बायकोचा अपमान करतात कबीरदाजी म्हणतात त्यांना बैमान म्हणावा त्यांना बैमान म्हणावा मला जास्त दृष्टांत लांबून येत नाही समाज बैमान आहे चांगल्या लोकांना ऐकत नाही चांगल्या लोकांच्या सानिध्यात काळ घालवत नाही आणि चांगल्या लोकांचा पाय धरत नाही परिणाम त्यांचा परमार्थ सफल होत नाही परमार्थ सफल करायचा आहे देव मिळवायचा आहे जाणून घ्यायचं आहे त्याच्याकरता चांगल्या लोकांचा ऐका पाय धरा आणि चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये काळ घालवा आणि मग आमचं तुकोबऱ्यांना विचारत तुकोबर आहे चांगल्या माणसाचं ऐकलं पाय धरलं सानिध्यामध्ये काळ घालवला तर आम्हाला देव कळेल का नक्की कळेल आणि मग तुकोबऱ्यांना विचारत तुकोबर आहे त्या चांगल्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला देव कळायला आमच्या शिक्षिकेचा नक्की
तुकोबराय देव केला देव काय करील तुकोबराय म्हणतात की देव तुमचा परमार्थामध्ये अंगीकार करील आणि शेवटचा प्रश्न तुकोबरायांना विचारला तुकोबराय देव मेला टिकला आणि नंतर त्याने अंगीकार केला पण शेवटचा प्रश्न महाराज देवाने जर आमचा अंगीकार केला देवाने आमचा अंगीकार केला तर आम्हाला लाभ काय मिळेल त्या लाभाची परिभाषा अभंगाच्या पहिल्या चरणात अंगीकार द्यायचा केला नारायण अंगीकार द्यायचा केला नारायण अंगीकार द्यायचा केला नारायण अंगीकार द्यायचा केला नारायण अंगीकार अंगीकार केला लाभाबाई तुकोबरायांना निंदेने हे वंदे केली प्रत्येक शेवटच्या 10 मिनिटांमध्ये निंद्याला देव वंदे करतो पण ज्याचं जीवन समाजामध्ये निंदे होतं पण त्या निंद्याला माझ्या देवाने त्याचा अंगीकार केला आणि वंद्यत्वाला तो कसा केला पाठीमागं भागवत ऐकत आहे आणि भागवत एक उदाहरण ठेवणार आणि समोर उपक्रमी सेवा अंगीकार केला तर समाज ज्याला निंदे म्हणतोय समाजाने त्याचा तिरस्कार केला समाजामध्ये त्याला कोणत्या प्रकारची उंची नाही राहिली पण अशा माणसाचा जर का माझ्या जगाच्या बापाने अंगीकार केला तर देव त्याला समाजामध्ये निंदे ठेवत नाही देव त्याला वंदे करतो हे भागवतातलं अत्यंत गोड उदाहरण आहे माझ्या मनाला बाळलं एवढं गोड उदाहरण आहे की निंद असणाऱ्या वंद्यत्वाला कशा प्राप्त झाल्या भागवताने वर्णन करताना काय म्हटलं की कृष्ण परमात्मा गायी करता गोकुळ सोडून वृंदावनामध्ये जाऊ लागला परत त्याची परिभाषा आहे का आता मात्र गोकुळातला देव गोपीकांना दिसत नाही गोपीकांनी मात्र घरी कशाचं तरी निमित्त करावा आणि कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता वृंदावनच्या दिशेने चालला ऐका रे पण वृंदावनच्या दिशेने जात असताना त्या गोपीकांना मात्र कृष्ण परमात्मा पाहण्याकरता जात असताना पहिली अडचण ती कोणती अडचण देव वृंदावनामध्ये आणि गोपिका मात्र या तेरावरती आणि नदी आली तर यमुना नदीची यमुना नदी पार करायची पार करण्याकरता काय करावा आणि मग मात्र गोपिकांनी त्या यमुना नदीकडे पाहावा आणि यमुना नदीकडे पाहून गोपिकांनी म्हणावा पण काय म्हणावा गोपिका म्हणतात वृंदावन
झाली आहे त्या वृंदावनातला परमात्मा पाहण्याकरता गोकुळातला त्याग करून आपण निघालेले पण ते वृंदावनातला परमात्मा पाहण्याकरता एवढी अंतःकरणाची तळमळ कुणीतरी एक मला ते गोड अशा प्रकारच्या हिंदी पद्धतीत ते गवळणे म्हणतात त्या गवळणे म्हटलं ते वृंदावनातला परमात्मा पाहण्याकरता पाहण्याकरता ते अशा प्रकारच्या गोड पद्धतीतले हिंदी पद्धती किती गवळण म्हणते की वृंदावनातला देव पाहण्याकरता निघाली माझी अवस्था काय झाली ती गोपिका म्हणते माझी अवस्था काय झाली गोपिका म्हणते सब कुछ भूल गए तेरे संसार में जो तुझरा प्रीत लगा जो तुझरा प्रीत लगा मुरली बाई ओ बंसी वाले मुरली बाई ओ ही बनवाली त्या गोपिकांच्या अंतःकरणाची अवस्था एवढी दुर्बळतेची त्या गोपिकांनी म्हणावा आता कृष्ण परमात्मा दिसत नाही कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता निघाल्या माझा दृष्टांत संपला आता इकडे लक्ष द्या गोकुळातला त्याग करून वृंदावनात गोपिका जाऊ लागल्या तो गोकुळामध्ये चर्चा चालू झाली काय चर्चा झाली या गोपिकांचा पती जिवंत असताना वृंदावनात कोणत्या तरी परपुरुषाला भेटण्याकरता जातात आणि अध्यात्मामध्ये चिंतन पती जिवंत असताना एखादी स्त्री जर का परपुरुषाला भेटण्याकरता गेली तर त्याला अध्यात्मामध्ये शब्द व्यभिचार नावाचा आणि गोपिकांच्या नावाने गोकुळामध्ये चर्चा चालू झाली पती जिवंत आहे पण वृंदावनात भेटण्याकरता जातात म्हणजे गोपिका व्यभिचार करतात व्यभिचार नावाने वंदना झाली दृष्टांत माझा संपतोय गर्गाचार्यांच्या कानावरती बातमी गेली की गोपिका कुठेतरी परपुरुषाला भेटण्याकरता जातात आणि व्यभिचारी म्हणतात आचार्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या गोपिकांनी सांगितलं त्या परपुरुषाला भेटण्यामध्ये गोकुळवासी जर आमची निंदा करत असतात व्यभिचार नावाने ती निंदा पचवण्याकरता तयार आहे आणि मग गोपिकांचे हे उत्तर आचार्य ऐकलं आचार्य विचारलं ज्या पुरुषाला भेटण्याकरता जातात तो पुरुष कोण आहे तो गोपिका म्हणतात की दुसरा तिसरा कोणी पुरुष नाही तो साक्षात कृष्ण परमात्मा आहे त्याला भेटण्याकरता आम्ही जातोय व्यभिचार नावाची निंदा पचवण्याकरता तयार आहे दृष्टांत संपला कृष्ण परमात्म्याने विचार केला माझ्या भेटीकरता गोपिकांनी व्यभिचार नावाची निंदा सहन केली आणि मग नंतर माझ्या देवाने गोपिकांचा अंगीकार केला आणि अंगीकार केल्यानंतर ज्यांची निंदा व्यभिचार नावाने होत होती पण देवाने अंगीकार केल्यानंतर भागवताची परिपूर्णता झाली आणि भागवतकरांना विचारलं सर्वात श्रेष्ठ भक्त कोणता भागवतकरांनी नाव घेतलं पण पुन्हा घेतलं तर भागवतकर म्हणतात की या व्रज गोपिकांना परत एकदा ऐका ज्यांची व्यभिचार नावाने निंदा होत होती पण त्या गोपिकांना मात्र भक्ताच्या यादीमध्ये मोठं स्थान मिळालं का स्थान मिळालं तर आमच्या तुकोबाराय म्हणतात की देवाने त्यांचा अंगीकार केला आणि अंगीकारामध्ये निंदा असलेल्या गोपिका वंदन तुला प्राप्त झाल्या पण तुकोबाराय म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदिते हे दिली वंदे विठोबा
11:30 बरोबर अजून 6 मिनिट टाइम आहे तुम्हाला आदेशाला बरं का अजून 6 मिनिट टाइम आहे 6 मिनिटांमध्ये मला आणखी एक उदाहरण द्यावंशी वाटते की देवाने जर का अंगीकार केला तर त्याला लाभ काय प्राप्त होतो परत त्याची परिभाषा ऐकून घ्या काय माहिती का देवाने तुमचा अंगीकार केला नाही तर काय देवाच्या नामाचा जरी तुम्ही आम्ही अंगीकार केला तरी देवाने देवाचं नाम तुम्हाला नाराज करत नाही बरं का याच्या रामायणात एक प्रसंग ठेवणारी आणि कीर्तन संपवणारी बारकाईने ऐका देवाने जर का अंगीकार केला देवाने अंगीकार केला तर देव त्याला चांगल्या प्रकारचं वन देतो प्राप्त करून देतो पण देवाच्या नामाचा जरी अंगीकार केला तरी देव सुद्धा त्याला वन देतो मला प्राप्त करतो देवाच्या नामाचा जर अंगीकार केला तरी देवाच्या नामाचा अंगीकार केला तर देवाचं नाम सुद्धा तुम्हाला नाराज करत परत रामायणातला गोड प्रसंग ऐकलाय काय मला माहित नाही पण फार गोड प्रसंग बरं काय 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 अंगीकार जर का देवाच्या नामाचा जरी केला तर देवाचं नाम सुद्धा तुम्हाला नाराज करत नाही बरं का ते चांगल्या माणसाने अंगीकार केला तरी देवाचं नाम नाराज करीत नाही आणि शत्रू जरी अंगीकार केला तरी देवाचं नाम त्याला नाराज करीत नाही बरं का ऐका काय झालं भगवान श्री प्रभू रामचंद्र वानर सैन्यांना बरोबर घेऊन लंकेच्या दिशेने चालू लागले आणि पोचले शेवटी रामेश्वरला फार संक्षिप्त रूपामध्ये प्रश्न ठेवतोय समुद्र पार कसा करावा चर्चा चालू झाली आणि मग ते चर्चेमध्ये असं म्हटलं जातं की समुद्र पार कसा करावा मग हनुमंताने सांगितलं देवा ज्या समुद्राने वाट अडवली त्यांना वाट विचारा देवाने वाट विचारली तर समुद्राने सांगितलं वाट देणार नाही पण वाट दाखवीन तर काय वाट दाखवली ऐका वाट दाखवली याच्यावरती तुम्ही सेतू बांधा प्रभूंनी विचारलं कशाला तर समुद्राने सांगितलं याच्यावरती सेतू बांधा दगडाचा प्रभू म्हणजे दगड पाण्यावरती तरंगतील का माझ्या हनुमंताने शेत होते देवा राम नामाने जर का बहुसिंदूर तरतोय दगड करणार नाही आणि मग माझ्या प्रभूने होकार दिला अत्यंत गोड प्रसंग पहिल्या दगडावरती राम नाम टाकलं तो दगड उचलला हनुमंतांनी प्रभूंच्या हातामध्ये दिला प्रभूंनी तो दगड दिला नळनिळाच्या हातामध्ये आणि आता बारकाने ऐका नळनिळाने राम नामाचा पहिला दगड उचलला आणि समुद्रामध्ये टाकल्याबरोबर जगातली पहिली मोठी क्रांती घडली जी घडली नव्हती राम नामाने पाण्यावरती पहिला दगड तरंगला पहिला दगड राम नामाने पाण्यावरती तरंगला आणि पाठीमागे प्रभूच्या पाठीमागले वानर होते ते वानरांनी कपडा हात लावला आणि विचार केला आपण फार भाग्यवान त्या रामाच्या सानिध्यात राहतोय राम नामाने पाण्यावरती दगड करतोय राम किती श्रेष्ठ आहे पण असं म्हटलं त्या रामेश्वरला राम नामाने पहिला दगड करण्यामुळे वानरांनी राम नामाचं पहिलं भजन केलं ती किती गोड भजन केलं मला ते भजन तुमच्याकडून करून घेते बरं का मला तुमच्याकडून करून घेते ते राम नामाचं भजन किती गोड केले सर्वांनी आपला हात वर करा गोड भजन केलं राम नामाचं भजन पाठीमागे सरळ सरळ पुरुष मंडळी आपल्या सरळ माता भगिनीकडे सरळ सरळ वानरांनी भजन केलं राम नामाचं सर्वांनी हात वर सरळ राम नामाचं भजन येते हनुमंताने वानराने सर्वांनी भजन केलं राम नामाचं पण भजन बोलते असं म्हटलं जातं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
अयोध्येपर्यंत पोहोचला रामनामाचा आवाज अयोध्येपर्यंत पोहोचला तसं वानराने रामनामाचं भजन केलं आवाज पोहोचला दानवांच्या कानावर आणि ते दानव चर्चा करू लागले रामेश्वरला रामनामाने दगड धरला आपला पराभव निश्चित दानव घाबरले रामनामाने दगड धरला पराभव निश्चित बारकाईने ऐका आणि मग रावणाच्या कानावरती बातमी गेली रामनामाने पाण्यावरती दगड धरला आणि सगळे दानव घाबरल्या रावणाने सभा भरवली आणि सभेमध्ये सांगितलं अरे रामनामाने पाण्यावरती दगड धरला म्हणून तुम्ही घाबरलाय घाबरू नका दानवाने विचारलं का रावणाने सांगितलं रामनामाने दगड धरतो ना तसा रावणाने सुद्धा पाण्यावरती दगड धरतो दानव म्हणजे तुझ्या नावाने हो माझ्या नावाने आणि मग रावणाने सगळे दैत्य गोळा केले समुद्र किनाऱ्यावरती गेला आपलं सर्व कुठे ऐकायला फार मोठे बरं का सगळे दैत्य गोळा केले आणि रावणाने दगडावरती रावणाला टाकलं आणि पुण्याची भीतीने बाळगला रावणाने हसत दगड उचलला आणि दुसरा दगड पाण्यामध्ये टाकल्याबरोबर जगातली दुसरी मोठी क्रांती घडली रामनामाने रामेश्वरला पहिला दगड धरला आणि त्याच काळामध्ये लंकेमध्ये रावण नावाने पाण्यावरती दुसरा दगड धरला आणि मग दानव म्हणले रामनामाने दगड धरलो आपण घाबरण्याचं कारण नाही रावण नावाने दगड धरतोय आणि मग रावणाच्या नावाने सामने जयघोष केला आणि भजन करण्याकरता सुरुवात केली आता ती भजन आपण नाही करायचं ते उड्या मारत दानवाने उडी गेले पण पुढला प्रसंग पुढे समुद्र किनारा मोकळा झाला आणि समुद्र किनाऱ्यावरती फक्त दोघंच राहिले कोण राहिले एक रावण आणि दोन म्हणजे रावणाची धर्मपत्नी मंदोदरी राहिली मंदोदरी तिथून हल्लीच नाही का हल्ली नाही माहिती का मंदोदरी तिथून उभा राहिली आणि रावण शेजारी होता ना त्या रावणाकडे मंदोदरीने तिरक्या नजरेने पाहिलं कुणी पाहिलं कुणाकडे पाहिलं कसं पाहिलं परत एकदा ऐका कसं पाहिलं का पाहिलं माहिती का तिरक्या नजरेने जरा माझ्या पाठीकडे बघा त्या मंदोदरीने रावणाकडे तिरक्या नजरेने का पाहिलं माहिती का कारण तिला इतक्यात माहित होतं तिला इतक्यात माहित होतं आपला गडी तेवढ्याला तिचा तिला माहित होतं तिने विचार केला माणसाचा आपण नको करायला आणि मग घरी गेलो मंदोदरीने त्या रावणाला विचारलं अहो प्रभू रामनामाने दगड धरला मी ऐकू नाही पण ते सकाळी तुमच्या नावाने पाण्यावरती दगड कसं काय तरंगला ते रावणाने डोक्यातला मुकुट काढून विषयावरती पिळ्या सांगितलं मंदोदरी त्याला राजकारण म्हणतात ते म्हणले पाया पडू का या राजकारणात वाटवण केलं कुणाला मतदान करायचं तीच कळणार अजून राजकारणात नका राजकारणात नका मंदोदरीने सांगितलं राजकारण सांगू नका तुमच्या नावाने दगड का तरला ते तुम्ही उत्तर पाहिजे माझा दृष्टांत संपलाय आता बारकाने ऐका रावण मंदोदरीच्या जवळ आला आणि कानामध्ये सांगितलं मंदोदरी फक्त तुला म्हणून सांगतो हे फक्त लंकेत कुणाला सांग मंदोदरी मध्ये कोणाला सांगणार नाही पण ते तुमच्या नावाने दगड का तरला तेवढं बरोबर सांगा आता रावणाने सांगितलं मंदोदरी फक्त राम नावाने दगड पाण्यावरती तरंगतो रावण नावात तेवढी ताकद मंदोदरी म्हणजे मला पहिल्या माहित होतं तुमच्या तेवढी ताकद नाही पण ते तुमच्या नावाने पाण्यावरती दगड का तरंगला याचं मला उत्तर द्या संपला माझा दृष्टांत कीर्तनी संपला आता ऐका आणि मग मंदोदरीच्या विचारलं प्रश्नाचं उत्तर रावणाने दिलं रावणाने सांगितलं मंदोदरी आई हे फक्त कुणाला सांगू नको तुला म्हणून सांगतोय आई राम नामाने दगड तरंगतो रावण नावात तेवढी ताकद नाही पण सकाळी मी दगडावरती रावण नाव टाकलं आणि दगड उचलला आणि दगड उचलून पाण्यामध्ये टाकणार होतो तोपर्यंत मला माहित होतं दगड माझ्या नावाने तरंगणार नाही पण दगड उचलून पाण्यामध्ये टाकण्याच्या अगोदर शेवटच्या क्षणाला त्या दगडाला सांगितलं तू जर का पाण्यामध्ये बुडशील तुला रामाची शक्ती येते तेव्हा दगड तरंगला राम नामाची खऱ्या अर्थाने ताकद तेवढा राम नामाची ताकद माझा दृष्टांत संपला सिद्धांत लक्ष द्या देवाने अंगीकार केला अथवा देवाच्या नामाचा जरी अंगीकार केला तर देवाच्या नामाने आणि देवाने आपल्या शत्रूला सुद्धा नाराज केलं नाही रावणासारख्या दुष्टाच्या हातातून सुद्धा दगड तरंगला का रावणाने राम नामाचा काय केला अंगीकार केला नाही तसं परमार्थामध्ये जर तुम्ही आम्ही जर देवाचा अंगीकार केला तर देव तुम्ही आम्हाला वंदन मला प्राप्त करणार आहे तो बऱ्या म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायण महाराज ही दोन उदाहरणं दिली पण पापी माणसाचा देवाने जर अंगीकार केला तर देव त्यांना वंदन देतो का अशी उदाहरणं द्या तर तिघांची नावं दिली अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तिघांची नावं आजा मेळा भिल्ली तारीनी कुंटीनी आजा मेळा भिल्ली तारीनी कुंटीनी
तिसरं नाव दिलं कोणतीने कीर्तन संपलेले आजा मेळ्याचं पहिलं नाव दिलं भागवत पाठीमागे चालू होते मला वाटतं की पहिल्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं की आजा मेळा व्याख्यान झाला असेल पाप्यातल्या पापी पण मराठीच्या काळामध्ये फक्त एकदा पडला नारायण नारायण देवाने मागे विचार केला पाप्यातला पाप्या आजा मेळा उचलला आणि वैकुंठामध्ये नेऊन ठेवला यमदूताने तक्रार केली तो विष्णुदूताने सांगितलं पापी जरी असला तरी मरताना नारायणाचं नाव घेतलं यमदूताने सांगितलं त्याच्या पोरात होतं पण विष्णुदूताने सांगितलं नारायण नाव हे अगोदर त्याच्या पोरात नाही नारायण नाव अगोदर देवात होते देवाचं नाव घेतलं मग पाप्यातला पाप्या आजा मेळा वैकुंठाला गेला काय केला अंगीकार ज्याचा केला नारायण दुसरं उदाहरण दिलं बिल्लपुरातली शबरी फार तिने गोड भजन केला सहजासहजी ती वंदन नाही गेली रामायण कर्मात शबरीने भजन काय केलं जब रामजी का आमन होगा शबर की पुण्यरा पावन होगा शबरी पण देवाने त्याचा अंगीकार केला आणि वंदनमाला केली कुंटीने आता सगळं उदाहरण देत नाही पंढरपूर पासून मंगळवेढा आणि मंगळवेढ्याच्या पाठीमागे वेशीची होती श्यामा नावाची वेश्या आणि तिची मुलगी होती ती कानोपात्रा पण देवाने त्याचा अंगीकार केला वंदनमाला प्राप्त झाली वेळेच्या बाहेर कीर्तन केला होता आणि ही तीन नाव दिली पण मोठं नाव दिलं कोणतं दिलं ब्रह्मा हत्यारासे पातके अपार वाल्मिक किंकर वंद केला पाप्यातला पाप होता तो रत्नाकर नावाचा गरुड त्याचं पण वर्णन भागवतामध्ये आलेले पण त्याला मात्र वंदनमाला नेलं मग महाराजांना विचारलं महाराज एवढी जर कन्या वंदनमाला गेली पण याला प्रमाण काय असं म्हटलं जातं या प्रत्येक गोष्टीला वक्त्याच्या बोलण्याला काय पाहिजे पुरावा पाहिजे काय पाहिजे तुमच्या मुखात वक्त्याच्या बोलण्याला काय असावा वक्ता फार परखड बोलला पण त्याच्या बोलण्याला पुरावाच नसेल तर त्याला कार्यकर्त्याने सरळ पुरावा घरी गेल्यावर वक्त्याच्या बोलण्याला काय असावा पुरावा आणि नसेल पुरावा तर त्याला सरळ मला न पुरावा तुझ्या बोलण्याला पुरावा असावा मग महाराज एवढं तुम्ही 1.5 तास बोललात पण तुमच्या बोलण्याला पुरावा काय निंदला देव वंद्य करतोय याला पुरावा काय तुकोबारा म्हणतात तुकोबा